मित्र हो, बोधिपथ संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. वेटिंग फॉर व्हिजाच्या प्रतीक्षेत अर्थात अस्पृश्यतेच्या आठवणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिलेल्या त्यांच्या आठवणीमधील भाग 3मध्ये चाळीसगाव येथील अपघाताचा प्रसंग आपण बघितला. भाग 4 दौलताबाद किल्ल्याच्या भेटीचा प्रसंग. 1934 साली दलित वर्गाच्या चळवळीतील माझ्या काही सहकाऱ्यांनी मी त्यांच्याबरोबर येण्यास तयार असल्यास प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याची इच्छा व्यक्त केली. मी सहमत झालो. कोणत्याही परिस्थितीत वेरूळच्या बौद्ध लेण्यांना भेट देण्याच्या कार्यक्रमाचा आमच्या कार्यक्रमात समावेश करायचा असे ठरले. मी नाशिकला जावे व मागाहून मित्रमंडळी नाशिकला मला भेटणार असे ठरविण्यात आले होते. वेरूळला जाण्यासाठी आम्हाला औरंगाबादला जावे लागणार होते. औरंगाबाद हे हैदराबादच्या मुसलमानी राज्यातील एक शहर आहे. त्याचा हिज एक्झाल्टेड हायनेस निजामाच्या साम्राज्यात समावेश होतो. औरंगाबादच्या वाटेवर आम्हाला प्रथम दौलताबाद म्हणून ओळखले जाणारे दुसरे एक शहर ओलांडायचे होते. ते देखील हैदराबाद राज्यात आहे. दौलताबाद हे एक ऐतिहासिक ठिकाण असून ती एकेकाळी प्रसिद्ध हिंदू राजा रामदेवराय यांची राजधानी होती. दौलताबादचा किल्ला ही एक प्राचीन ऐतिहासिक वस्तू आहे. त्याच्या जवळपास आलेल्या कोणत्याही पर्यटक त्याला भेट दिल्याशिवाय जात नाही. त्यानुसार आमच्या मित्रमंडळींनी देखील दौलताबादच्या किल्ल्याला भेट देण्याच्या कार्यक्रमाला आपल्या कार्यक्रमात समावेश केला. आम्ही काही बसेस व पर्यटन गाड्या भाड्याने घेतल्या. आम्ही एकूण सुमारे 30 जण होतो. आम्ही नाशिकहून येवल्याला निघालो, कारण येवला हे औरंगाबादच्या रस्त्यावर आहे. आमच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केलेला नव्हता आणि तसे अगदी जाणून बुजून केले होते. देशाच्या मध्यापासून दूर असलेल्या भागात अस्पृश्य पर्यटकाला ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते त्या अडचणींना टाळण्यासाठी आम्हाला गुप्तपणे प्रवास करावयाचा होता. ज्या केंद्राच्या ठिकाणी आम्ही मुक्काम करावयाचे ठरवले होते त्या केंद्राच्या ठिकाणी असलेल्या आमच्या माणसांना आम्ही कळवले होते. त्यामुळे निजाम राज्यात तरी आम्ही अनेक गावे ओलांडून गेलो तरी आमच्या लोकांपैकी कोणीही आम्हाला भेटायला आले नाही. परंतु दौलताबादला स्वाभाविकच परिस्थिती वेगळी होती. तेथे आमच्या लोकांना आम्ही येत आहोत असे कळवले होते. ते आमची वाट पाहत होते आणि शहराच्या प्रवेश मार्गावर गोळा झाले होते. त्याने आम्हाला खाली उतरून प्रथम चहा व फराळ करा व मग किल्ला पाहायला जा अशी विनंती केली. आम्ही त्यांचा प्रस्ताव मान्य केला नाही. आम्हाला चहा घेण्यासाठी नितांत आवश्यकता होती, परंतु आम्हाला काळोख पडण्याच्या आत किल्ला पाहण्यासाठी पुरेसा वेळ पाहिजे होता. त्यामुळे आम्ही किल्ला पाहायला गेलो व आम्ही परत आल्यावर चहा घेऊ असे आमच्या माणसांना सांगितले. त्यानुसार आम्ही आमच्या ड्रायव्हरला निघायला सांगितले आणि काही मिनिटातच आम्ही किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहोचलो. तो रमजान महिना मुसलमानांच्या उपवासाचा महिना होता. किल्ल्याच्या दरवाजाच्या अगदी बाहेरच्या बाजूस काठोकाठ भरलेला एक पाण्याचा लहान तलाव आहे. त्याच्या सर्व बाजूंनी दगडी फरसबंदी आहे. आमच्या प्रवासाच्या काळात आमचे चेहरे, शरीर व कपडे धुळीने संपूर्णपणे माखलेले होते. आम्हा सर्वांना हातपाय धुण्याची इच्छा झाली. फारसा विचार न करता मित्रमंडळीतील काही जणांनी त्यांचे चेहरे व हातपाय तलावातील पाण्याने फरसबंदीवर धुतले. हे हातपाय धुणे झाल्यावर आम्ही किल्ल्याच्या दरवाजाकडे गेलो. तेथे आतील बाजूस सशस्त्र सैनिक होते. त्यांनी महाद्वारे उघडली आणि आम्हाला कमानीत प्रवेश दिला. किल्ल्यात जाण्यासाठी परवानगी मिळविण्याकरता कोणती कार्यपद्धती आहे याविषयी आम्ही रक्षकाला विचारायला सुरुवात केली होती. त्या दरम्यान मोठी दाढी राखलेला एक म्हातारा मुसलमान धेडांनी तळे बाटवले असे ओरडत मागून येत होता. लगेच जवळपासचे तरुण
व वृद्ध मुसलमान त्यात सामील झाले व त्यांनी आम्हाला शिव्या द्यायला सुरुवात केली. धेड माजलेत, धेड त्यांचा धर्म विसरले आहेत, धेडांना धडा शिकवला पाहिजे. त्यांनी धमकावणारे उग्र रूप धारण केले. आम्ही बाहेरचे आहोत व आम्हाला स्थानिक चालीरीती माहीत नाहीत असे आम्ही त्यांना सांगितले. तोपर्यंत दरवाजापर्यंत आलेल्या स्थानिक अस्पृश्यांच्या दिशेने त्यांनी त्यांचा क्रोधाग्नी वळवला. हे तळे अस्पृश्यांकरता वापरता येऊ शकत नाही, हे तुम्ही या बाहेरच्या लोकांना का सांगितले नाही? हा प्रश्न ते त्यांना पुन्हा पुन्हा विचारत राहिले. गरीब बापुडे, आम्ही तलावात उतरलो तेव्हा ते तेथे नव्हते. ती खरोखर आमची चूक होती, कारण आम्ही चौकशी न करता वागलो होतो. ती त्यांची चूक नव्हती असे शपथ घेऊन सांगितले. परंतु ते मुसलमान माझा खुलासा ऐकायला तयार नव्हते. ते त्यांना व आम्हाला शिव्या देत राहिले. शिवीगाळ इतकी अभद्र होती की त्यामुळे आम्ही संतापलो होतो. ते सहज दंगल होऊ शकली असती व कदाचित खूनही झाले असते. तथापि आम्हाला स्वतः संयम पाळावा लागला. आमची सहल अचानक बंद पडेल अशा गुन्हेगारी प्रकरणात आम्हाला गुंतवून घ्यायचे नव्हते. जमावातील एका तरुण मुसलमानाचे प्रत्येकाने आपापल्या धर्माला धरून वागावे असे सारखे पालोपत चालू होते. त्याचा अर्थ अस्पृश्यांनी सार्वजनिक तळ्यातून पाणी घेऊ नये असा होता. मला अगदीच असह्य झाले आणि मी काहीशा क्रोधित स्वरात त्याला विचारले, तुमचा धर्म हेच शिकवतो काय? अस्पृश्य जर मुसलमान झाला तर तुम्ही त्याला या तलावाचे पाणी घेण्यास मनाई करणार काय? या थेट प्रश्नांचा त्या मुसलमानावर काहीसा परिणाम झाल्याचे दिसले. त्यांनी कसलेही उत्तर दिले नाही व ते चुपचाप उभे राहिले. मी रखवालदाराकडे वळत त्याच क्रोधित स्वरात म्हणालो, आम्ही किल्ल्यात जाऊ शकतो की नाही ते आम्हाला सांगा. आम्ही नसेल जाऊ शकत तर ते सांगा. आम्हाला इथे थांबायचे नाही. रक्षकांनी माझे नाव विचारले. मी ते एका कागदाच्या तुकड्यावर लिहून दिले. ते त्याने आतील सुप्रिटेंडंटला कळवले व बाहेर आला. आम्ही किल्ल्यात जाऊ शकतो, परंतु आम्ही कुठेही किल्ल्यातील पाण्याला स्पर्श करू शकत नाही असे आम्हाला सांगण्यात आले आणि आम्ही हुकमाचे उल्लंघन तर करत नाही ना हे पाहण्यासाठी एका सशस्त्र सोजिराला आमच्याबरोबर जाण्याचा हुकूम देण्यात आला. जी व्यक्ती हिंदूंना अस्पृश्य आहे ती व्यक्ती पारशालाही अस्पृश्य आहे हे दाखवून देणारे एक उदाहरण मी दिले होते. या उदाहरणावरून दिसून येईल की हिंदूला जो अस्पृश्य आहे तो मुसलमानालाही अस्पृश्य आहे. मित्रहो, अस्पृश्य शाळा मास्तरांचे प्रकरण आपण भाग 5 मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.